घरकुल मनी रंगले, धाव किती मृगजळे, पाप पुण्य जणू एकच प्याले, पाप पुण्य जणू एकच प्याले, माणुसकीचे रीते सोहळे, माणुसकीचे रीते सोहळे, क्षितिजावरती जाईवे सही, मर्मबंधातली ठेवही, मर्मबंधातली ठेवही, मर्मबंधातली ठेवही, मर्मबंधातली ठेवही, मर्मबंधातली ठेवही. अहो त्या श्रीभाऊंचं काहीतरी बिनसलंय. म्हणजे ते सुषमाताई मधुकर राव सारे कुजबुजून राहिले. सगळ्यांना इतर टेन्शन आहे. स्वप्निता, चल ना बाळा, जेवून घे ना, चल. मम्मा मम्मा 1 मिनिट थांब ना. हा एवढा मेल पाठवते आणि मग मी येते. अगं एवढा काय महत्वाचा मेल? नंतर पाठवून नाही का चालणार? मम्मा मी तुला एकदमच गुड न्यूज देणार होते, पण आता तू विचारतेस म्हणून मी तुला सांगते. अगं बँगलोरला ना एक कंपनी आहे रॉयल इन्फो म्हणून, तर तिथे जॉबसाठी अप्लाय करते. बेंगलोरला? म्हणजे तू आता बेंगलोरला जाणार? मम्मा तू पण ना. मम्मा अगं मी फक्त रेझ्युमे पाठवलाय, मी लगेच निघत नाहीये. मम्मा मम्मा इकडे बघ ना. अगं मम्मा कंपनी चांगली आहे म्हणून करते, आणि त्यांची मुंबईत पण एक ब्रांच आहे. पण आधी बँगलोरला जॉईन व्हायचंय आणि मग वर्षभरातच मुंबईला ट्रान्सफर मिळेल. पण आधी जॉईन होणं महत्वाचं आहे. अगं आणि सॅटर्डे संडे सुट्टी असणार आहे मला, मग तेव्हा मी तुझ्या जवळच असणार. रिझ्युमे पाठवतेस ना, मग नोकरी लागल्यासारखं काय बोलतेस? तूच तशी रिॲक्ट झालीस. पण मम्मा इतका विश्वास ठेव, मी तुला आणि आपल्या घराला सोडून कुठेच नाही रमू शकत ग. माहितीये मला, माझं गुणाचं बाळ येते. कधीच कुणाला त्रास होईल असं नाही वागणार. अरे वा सचिन, आज अगदी वेळेत आलास. पण बरं झालं, चल लवकर हातपाय धुवून घे आणि जेवायला ये. ए तू पण आता जेवायला ये, चला. आणि आता गप्पा मारण्यात वेळ नका घालू, हा वाट बघते मी. चला लवकर या. काय गट टाकले? कसलं कौतुक चालू होतं? वाय आर यू फीलिंग जेलस? वाय शुड आय फील जेलस? हे बघ, मी फक्त जाणून घ्यायचा प्रयत्न करत होतो, ठीक आहे? सांगायचं नसेल तर नको सांगू. सचिन, अरे काय लगेच रागवतोस? अरे जॉबसाठी अप्लाय करत होते, मम्माला वाईट वाटलं म्हणून तिची समजूत काढत होते. मग त्यात वाईट वाटण्यासारखं काय? जॉब बँगलोरला आहे ना म्हणून. म्हणजे तू आता जॉबसाठी बँगलोरला जाणार आहेस? आता तू पण मम्मा सारखा रिॲक्ट होणार का? ओके गुड, चांगलंय. एक शॉर्ट काय की माझं ऑस्ट्रेलिया बारगळलंय, त्यामुळे तू तरी तुझ्या मनासारखं कर. सचिन मी आलो, जरा फ्रेश होऊन येतो. सचिन, या वर्षी ऑस्ट्रेलिया फ्लाईट चुकली.
पण पुढच्या वर्षी तुझं तिकीट कन्फर्म. म्हणजे हा जॉब मी तुझ्यासाठीच करते आणि पुढल्या रक्षाबंधनला ऑस्ट्रेलियन युनिव्हर्सिटीचं ऍडमिशन गिफ्ट म्हणून मी तुला देणार. बघा हो, प्रॉमिस. येस, प्रॉमिस. मर्मबन्धातली ठेवही मर्मबन्धातली ठेवही मर्मबन्धातली ठेवही मर्मबन्धातली ठेवही. हेलो, हाँ सिन्हा साहब, मैं बोल रहा हूँ ओम कर्णिक. हाँ, आपको बस एक ही बात कहनी थी कि आपको कर्णिक इंजीनियरिंग से नाता हमेशा हमेशा के लिए तोड़ना है. हाँ, देखिए, या तो आप कर्णिक इंजीनियरिंग से नाता जोड़ सकते हो या फिर हमारे नई वृंदावन इंजीनियरिंग कंपनी से. हाँ, अभी ये सब डिसीजन आप ही को लेना है. हाँ, पर एक बात की गारंटी मैं आपको देता हूँ, अगर आप हमारे साथ जुड़ जाओगे तो आपको दुगना फायदा होगा और हम आपको दुगना काम देंगे. तो बहुत अच्छी बात है. ठीक है, तो मैं अपना बिजनेस कार्ड आपको भेज रहा हूँ. मिलते हैं हमारे नए ऑफिस में. ठीक है, बाय बाय सिन्हा साहब. ओ, काय करतोयस? अगं वृंदा, आता आपण बिझनेस सुरू केला आहे तर कॉन्टॅक्ट नको वाढायला. हो, मग तू घरी जाणार असशील? अगं मी माझ्याच घरी आहे, माझ्याच माणसांसोबत. अरे, आम्ही जोडलेली माणसं आहोत. ती तुझी रक्ताची आहेत ना? हे बघ, परत असं बोलायचं नाही. माझं रक्त गोठलंय. आता मी श्वास घेणार ना तर माझ्या जोडलेल्या माणसांसोबतच. हो, या सगळ्याचा कंटाळा नाही आला तुला? अगं उलट तर मजा येते मला. आता असं काही करून दाखवायचंय. अंकल अजून आले नाहीत? पक्षाची मीटिंग असली ना की पप्पांच्या येण्याचा काहीही भरोसा नाही. कसं आहे ना वृंदा, मला अंकल सारखं व्हायचंय, एकदम पॅशनेट. एखादी गोष्ट मनावर घेतली ना की बस टूट पडो टूट पडो टूट पडो. तोडफोड डालो, असं व्हायचंय मला. कोण आहे तो? कोण आहे या सगळ्यांपैकी? कोण आहे माझ्या जवळचा जो माझ्याच वाईटावर टपलाय?
कोण घडवून आणते हे सगळं? मला सतत ओमवर संशय येतोय. नाही, पण तो नाहीये. कारण ज्या प्रकारे तो समोर येतोय ना, ज्या प्रकारे तो मला उघड उघड चॅलेंज करतोय, त्या प्रकारे तो नक्कीच नाहीये. माझ्या पाठीत वार करायचा असता तर तो स्वतःहून असा समोर कधीच आला नसता. अरे यार, मग कोण आहे? जुलियाना? नाही, तिच्यात इतकी ताकद नाहीये. आणि पैशांसाठी जरी तिने हे सगळं केलं असतं ना, तर तिने आधी मला ब्लॅकमेल केलं असतं. आधी माझ्याकडे तिने पैशांची मागणी केली असती. पण तसं काहीच नाहीये. एक मिनिट. हे सगळं करायला तिला आधीच कोणीतरी पैसे दिले असतील तर? मग कोणी दिले असतील? पण हा जो कोणी आहे ना, त्याला शोधल्याशिवाय मी राहणार नाही. मला टार्गेट करून काय मिळणार आहे त्याला? आणि मला टार्गेट येस मला टार्गेट करून डॅडवर कोणी वार करू बघत असणार आहे. येस, हे असं असू शकतं. कारण माझ्यावर वार केला की आपसुकच डॅडना त्रास होणार. कोण असेल हा त्रासदायक माणूस काही कळत नाहीये. मग काय विचार चाललाय? नाही, काही नाही. आज मजा आली ना? म्हणजे गणपतीमुळे सगळेजण असे एकत्र जमले होते. पण ओम तसा इंटरेस्टेड वाटला नाही ना मला. म्हणजे प्रसाद घेतला आणि लगेच निघून पण गेला. कुणाशी फारसा काही बोललाही नाही. तुम्हाला आठवतंय ओम किती मस्तीखोर होता? सगळ्यात आधी तो खोडी काढायचा आणि मग अशी रंगत वाढत जायची. पण आज सगळ्यात शांत तोच वाटला मला. नाही म्हणजे खरं तर ओम पेक्षाही एक माणूस जास्त शांत होता आणि आहे. कर्मबंधातले ठेवही हा माणूस कधी बोलता होणार? कधी संपणार हा बोला? मला जरा निवांतपणा हवाय. मला तुमचा सहवास हवाय.
नको त्या गोष्टींची आशा ठेवू नकोस. का? अजून राग गेला नाहीये का तुमचा? गैरसमज दूर नाही झालाय? अहो खरंच तुम्ही समजत होतात ना तसं काहीही नाहीये. कसं समजवू तुम्हाला? प्रभाकर प्लीज, किती दिवस अबोल राहणार आहात? तुमचा हा अबोला त्रास देतोय मला. निदान कामिनी प्लीज, मला जुनं काहीही उगाळायचं नाहीये. मग तुम्ही बोलत का नाही? हा, आनंदाने सगळ्यांमध्ये मिसळलात तर तुम्हालाही बरं वाटेल आणि इतरांना सुद्धा. इथे कोणाला माझी पडली आहे? जो तो आपल्या स्वतःच्या जगातच मस्त आहे. आऊ अप्पा सुद्धा. त्यांना यामध्ये ओढू नकोस. मी माझ्या बायको आणि मुलांबद्दल बोलतोय. तुमच्या बायकोला या सगळ्याचा त्रास होतोय प्रभाकर, म्हणून ती तुम्हाला विनवणी करायला आलीय. प्रभाकर प्लीज सोडा हा अबोला. या आनंदाच्या क्षणी सुद्धा माझं मन आनंदी होत नाहीये, कारण माझा प्रभाकर माझ्या सोबत नाहीये. हे घ्या. अरे वा हो, तुझीच वाट बघत होतो. कधी आलास तू? लगेच आलो तुम्ही, म्हणजेच प्रसाद घेतला आणि लगेच परत आलो मी. बरं झालं बाबा तू आलास लवकर. ते काय ही जाम घाबरली होती रे. म्हणजे तू गेलास, हो गेलास खरा, पण तू परत येशील की नाही? परत आलास तर हिचा स्वीकार करशील की नाही? जाम घाबरली होती. आता सांग तिला काय समजून सांगायचंय. वृंदा, अगं मी तुझा आहे आणि तुझाच राहणार आहे आयुष्यभर. मी काय म्हणतो, तुम्हाला बोलायचं असेल ना बेटा? मलाही आतमध्ये काम आहे. मी माझी कामं संपवतो, तुम्ही बोला तोपर्यंत. बोला. आलोच. बोला. कर्मबंधातले ठेवही
चहा आणू का? मध्येच चहा? मग आता तुम्ही याच्यावर गेम खेळू राहिल्या, मग तो गेम तुमचा सुटला नाही, तुम्ही आऊट झाल्या, तुम्हाला टेन्शन येतो, मग तुमचं डोसकं दुखतं. डोसकं दुखल्यावर तुम्हाला चहा लागतो. अगं पण मी खेळत नाहीये. मग काय करताय? मला जे मेल्स आलेत ना त्या मेल्सना मी उत्तर देते. माणसानं एवढं बी शहाणं बनू नये की शहाणपणच सगळ्यांवर भारी पडेल. म्हणजे म्हणजे तुम्ही ते आत्ता काय पाठवित होतात? काय पतूर ना? मेल मेल. अरे वा, तुला माहिती आहे मेल म्हणजे काय? मग ते तुमचे मधुकरराव, श्रीभाऊ ते येता जाता एकमेकाला विचारत असता, मेल आला का, मेल केला का, पाठवला का, धाडला का, बघला का, असंच विचारत असता. त्याच्यावरून मला कळलं पतूर. अच्छा. आमच्या वेळी कसं पूर्वी आम्ही पतूर लिवायचो, ते पोस्टात टाकायचो आणि 10-12 दिवसांनी मिळायचं ना त्यांना. पण आता तसं नाही, इकडं लिहिलं की तिकडं लगेच वाचलं बी जातं. सगळं झटकीपट. पाणी हे जीवन आहे आणि पाणी आहे म्हणून जीवसृष्टी समृद्ध झाली, टिकली. आणि पाणीच जर राहिलं नाही तर जसं काय गणपतीत सगळं पाणी पिणारच होता ना. गणपती बाप्पा कसं पाणी पिणार मावशी? आपण ते खराब करतो. आपण हो.